खरंच जस्टिस करते का 1000 रुपीज? आम्हाला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. हा आहे तो वॉल स्टिकर असा. तो साईडला. जुगाड सक्सेसफुल झालेलं आहे. वाव, काय वॉल दिसते, कडक एकदम छान दिसते ना. वॉल खूप भारी दिसते. एकदम छान काम केलेलं आहात सर. तुमचं स्वतःशः आभारी आहे मंडळ. हॅलो एव्हरीवन, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आजची व्हिडिओ आहे थोडीशी स्पेशल. आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही करणार आहे एक चॅलेंज कम्प्लीट. तुम्ही जर आमचे रेग्युलर ब्लॉग बघत असाल तुम्हाला माहितीये काही दिवसापूर्वी अक्षयने मला एक चॅलेंज दिला होता. कंटिन्यू. 1000 रुपीज मध्ये हॉलचं मेकओव्हर करायचं मी चॅलेंजला दिलं होतं. आता बघूया ही कम्प्लीट करत आहे का ते चॅलेंज. तर त्या 1000 रुपीजच्या हॉल मेकओव्हरच्या चॅलेंजसाठी मी ऑनलाईन काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत. तर मी आज ते तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवणार आहे. बिफोर आफ्टरचे आपण व्हिडिओ बघणार आहे आणि खरंच सांगा की 1000 रुपीज मध्ये खरंच छान मेकओव्हर झालंय का. ओके. तर गाईज हे काही प्रोडक्ट्स मी ऑर्डर केलेत. पहिले मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते, मग करूया आपण त्या प्रोडक्ट्सचं सगळं कुठे लावायचं काय ते डिसिजन, आणि नंतर तुम्हाला आफ्टर व्हिडिओ आणि हे प्रोडक्ट दाखवून झाल्यानंतर बिफोर व्हिडिओ. तर चला एक एक प्रोडक्ट पटापट बघूया. पहिले, कारण ही मागची वॉल डेकोर करायची इम्पॉर्टंट. तर पहिला प्रोडक्ट आहे हा वॉल स्टिकर. ही वॉल पूर्ण रिकामी आहे तर ह्याच्यासाठी मी मागवलेत काही वॉल स्टिकर. पहिला आहे हे स्ट्रिप्स, हे बघू शकता. अशा स्ट्रिप्स मिळाल्यात मला, कारण व्हिडिओ शूटिंगसाठी थोडा असा गोल्डन इफेक्ट पाहिजे होता म्हणून. ह्याची कॉस्ट आहे अराउंड 135. तर हा आहे पहिला प्रोडक्ट. दुसरा अजून एक वॉल स्टिकर, हा आहे 100 रुपयाचा. मी तुम्हाला दाखवते कसा आहे. मला हा वॉल स्टिकर खूप आवडलाय, खूप छान आहे. हा आहे तो वॉल स्टिकर असा. क्वांटिटी मला थोडी कमी वाटली याची, पण आय थिंक 100 रुपीजच्या हिशोबात बरोबर. 100 रुपीज मध्ये आले. हा, चांगलंय. म्हणजे तू 1000चं चॅलेंज पूर्ण करते. सिरियसली घेतलाय. ठीक आहे, हे वॉल स्टिकर. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोडक्ट, सॉरी माईक पडलं. एक मिनिट. ओके, तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोडक्ट हा आहे 310 रुपयाचा. हे तुम्ही भरपूर लोकांच्या घरी बघितलं असेल. हा असा इन्स्टॉल करतात आणि ह्याच्या वरती काही ना काही ठेवतात. ठीक आहे, हा आहे 300 रुपयाचा प्रोडक्ट. त्याच्यानंतर ह्याच्यावरती मला ठेवायला काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी हे अशा ग्रीन कलरच्या वेली ऑर्डर केल्या 2. तर बघूया कुठे लावता येतील का. त्यांची किंमत काय आहे त्या वेलींची किंमत? 173 रुपीज. ओके, ठीक आहे. आणि ह्या ज्या होत्या लाकडी, त्यांच्यावरती ठेवण्यासाठी मी अशा या क्यूटच्या 6 कुंड्या ऑर्डर केल्या. ह्या आहेत 6 छानशा कुंड्या, वेगवेगळे आहेत सगळीकडे. हा, सगळीकडे डिझाईन वेगवेगळी. आणि ह्या मला मिळाल्या 80 रुपीज मध्ये. किती? 80 रुपीज. मी प्रोडक्टची लिंक तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तर असे हे ओव्हरऑल मी ऑर्डर केलेले प्रोडक्ट्स आहेत. आमचे फोटो वॉल जी आहे त्यातले फोटो काही निघालेत, तर ते आम्हाला चिटकवायचे. तर त्याच्यासाठी तो ग्लू ऑर्डर केलाय, तो आहे 200 रुपयाचा, कारण एकदम खास चिटकवले जावे म्हणून. आणि आता हे बाकी ड्रिल वगैरे करावं लागेल ते. तर असा हा मी चॅलेंज माझा केलेला आहे कम्प्लीट. 1000 मध्ये कम्प्लीट झालेलं आहे. वा. तर आता एक एक प्रोडक्ट आपण लावूया. आणि एक अमेझिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मी हे सगळे प्रोडक्ट ChatGPT टाकले. आमची ही वॉल आणि जी वॉल आम्हाला डेकोरेट करायची आहे ती ChatGPT टाकली. ChatGPTने एकदम ऑसम सजेशन्स दिलेत. मी इथं पॉपअप करते ते सजेशन्स. तर आम्ही त्याचं कॉम्बिनेशन काहीतरी करून ट्राय करू बनवायचं. ठीक आहे,
चलो आता गाईज ज्या आम्ही स्ट्रिप्स आणल्यात ना त्या आम्ही इथे लावणार आहे. अक्षय करतोय थोडस बिफोर प्रेप. मेजरमेंट म्हणतात त्याला. मेजरमेंट घेतोय तो मोठा मेजरमेंट वाला. खूप सिरियस काम चालू आहे. इंजिनिअरिंग झालं ना. इंजिनिअरिंग स्किल्स. जर एखादी स्ट्रिप्स वाकडी लागली ना तर कमेंट मध्ये करा. आतापर्यंतचा प्रोग्रेस तुम्हाला दाखवतोय गाईज. ही वॉल केली आहे अशी आणि हे लावायला घेतले. हो मित्रांनो, आमच्याकडे मेजरमेंट टेप नाहीये, आम्ही त्यामुळे असंच आम्ही ह्युमन अंदाजपंची- मेजरमेंटनी लावत आहेत. असंच अंदाजपंची काम चालू आहे आमचं. दिवस गेला याच्यात. गाईज तुम्ही ही फोटो वॉल आमची बघितली असेल तर आम्ही तिला आता परत नीट करायला घेतली आहे, कारण अर्धे फोटोज ते काय व्हायचं, हे जे हुक होते ना, हे हुक मुळे ना फक्त हे टेप एक साइडला चिटकत होतं, एक साइडला असं चिटकतच नव्हतं. त्यामुळे ते सारखंच बाहेर यायचं. मग आता काय करतो, डायरेक्ट याला मुळापासून फोडून टाक. ए बाय ए बाय ए बाय ए बाय ए बाय. भंगार पे बेच दे इसको. डन. डन. घराची हालत बघा गाईस. पण नंतरचा रिझल्ट काहीतरी चांगला असेल अशी अपेक्षाने सगळं करतो आहे आणि तुम्हालाही आवडेल असं मनात धरतो. आता बघ, आता ही एकदम अशी परफेक्ट चिपकेल. ऐक झाला अजून किती. गाईज हा आता कॅमेरा ह्याने पूर्ण काम केलंय, सगळं काढून टाकलं एक्स्ट्रा. आता हा ग्लू टेप लावतोय आणि मला काय म्हणतो माहितीये, बरोबर आहे ना. आता मी एवढं सगळं केलंय, मला म्हणतो मला कांदा भजी खायचे. एवढं सगळं केलंय तर तू मला काहीतरी द्यायला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही, सांगा बरं. बरोबर आहे का गाईज? दिवसभर मी दमलोय आज, तर याचं काहीतरी मला रिवॉर्ड भेटलं पाहिजे. रिवॉर्ड्स तुझे मिलेगा. पाऊस, भरपूर घरातलं काम आणि कांदा भजी भजी विथ चाय, म्हणजे चाय पकोडे ना. चाय पकोडा. वाह, मी अजून जोमाने काम करेल जर तू मला हे रिवॉर्डचा रिकॉग्निशन केलंस मला तर तू. ओके सर, ठीक आहे. मी आता बनवते कांदा भजी. तर गायजांनो, आम्ही स्टार्ट केलेलं काम करणं दुपारी 3 वाजल्यापासून. आता वाजले 6:30. स्टील वी आर वर्किंग सो हार्ड. आता फोटो प्लेसमेंट चालू आहे आमची. हे बघा. बरोबर आहे ना. जवळ, हा बरोबर आहे. बघ. येस. करू. भजी खाता खाता फोटो एकदम व्यवस्थित लावून झालेले आहेत, बघू शकता. छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? मस्त. ते घड्याळाचं करणं तेवढं. तिचं म्हणणं आहे हे घड्याळ काढायचं आणि ह्या वॉलला लावायचं, पण मला वाटतंय ते हाईट तेच योग्य आहे. तू सांग काय करू, काढून लावू तिथे? आता भजी खाऊ दे ना, एवढं तू भजी केलेत चांगले एकदम. एवढं कर आणि सगळे भजी तुला. तसं पण मीच खाणार आहे ते भजी. बघूया काय होतंय ते. या भजी खायला. एवढा घाबरत करतोय ना हा, हे ड्रिलिंगचं काम. पहिल्यांदा ह्याने ड्रिलिंग करायला घेतली. असली अशी टरकली याची. पण करतोय बरोबर, तरी पण का घाबरतोय काय माहिती. लाईट येते जाते. बाप रे, थकून गेलो आता. आणि ड्रिल मशीन पण 2दा बदलावी लागली, तेव्हा आता काम करते. आता फायनल, आता काम कम्प्लीट करून टाकायचं. आता खूप वेळ झाला. बरोबर आहे का मला सांग. बरोबर आहे.
थांब, मला व्हिडिओत नाही कळत आहे, मी असं बघून सांगते. अक्षू इकडं सक्सेसफुली ड्रिल झालंय. आणि थोडंसं लुक दाखव अक्षू, कसं दिसतंय. वाव, हे असं काहीसं दिसतंय, छान दिसतंय एकदम. आता हा करते थोडीशी क्लिनिंग. ड्रिल मशीनमुळे थोडंसं क्लीन करावं लागतं. खूप छान दिसतंय. क्लीन करते. आता आम्ही लवकरच तुम्हाला आफ्टर लुक दाखवू, है ना. चल, ओके, 1 2 3 गो. लास्ट एनर्जी दाखवायची आहे. कम ऑन. कट करू परत. तुमको क्या लगता था नहीं हो पाएगा, cheer मेरे. ठीक आहे. ठीक आहे. फायनली हॉल मेकओव्हरचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. पूर्ण दिवस गेला या हॉल मेकओव्हर मध्ये आणि माझं पूर्ण अस्तव्यस्त झाली माझी अवस्था. सगळ्यात जास्त त्रास झाला तो म्हणजे ड्रिल मशीन. मी कधीच ड्रिल नव्हतं मारला आता माझ्या आयुष्यामध्ये, पहिल्यांदा ड्रिल मारली. पहिली ड्रिल मशीन आली ती जळाली. आता मुद्द्यावर येतो की मेकओव्हर कम्प्लीट झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो एक एक करून की आता आम्ही काय काय घरामध्ये चेंजेस केलेले आहेत. फक्त प्रॉब्लेम एक झालाय की आम्ही तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही तुम्हाला बिफोर आणि आफ्टरची व्हिडिओ दाखवू, बट ह्या गडबडीमध्ये आम्ही बिफोरची व्हिडिओज केली नाही. पण आमच्याकडे एक फोटो आहे, तो फोटो इथे तुम्हाला कुठेतरी पॉपअप करू. आमच्या फेसवर जमलं तर फेसवर पॉपअप करू. येस, आता तुम्हाला दाखवतो काय काय चेंजेस केलं. सगळ्यात पहिले जे चेंजेस आहे ते म्हणजे हे टीव्ही वॉल. झूम करू नको. आता टीव्ही वॉल मध्ये जे चेंजेस केलेले आहेत, तर तू काय केलं ते आपण तिथं सांग. पहिले तर हे जे आम्ही लावलं 2, त्याच्यानंतर हे जे कुंड्या आणि ग्रीनरी दिसते ती लावली. हे आमच्याकडे ऑलरेडी होतं, तर असं करून आम्ही एक सेटअप बनवला वरती. आणि एवढं छान वाटतं ना बघायला, कारण टीव्ही वॉलची ना एकदम बेसिक, म्हणजे काय त्यामध्ये असं प्लेन वॉल, बेसिक म्हणण्यापेक्षा प्लेन वॉल होती. तर आता थोडं त्याला शोभा आलेली आहे सगळं चेंजेस केल्यामुळे. Yes. दुसरे जे चेंजेस आहे ते म्हणजे आता इथे तुम्ही आधी आमचे अर्धे निम्मे फोटो बघितले होते. ऍक्च्युली मी सांगते झालं काय होतं की ग्लू मुळे ग्लू खराब झालेला आणि ते निघाले होते. हा. आम्ही परत त्यांना रिअरेंज केले आणि वरती आम्हाला हे जे सजेशन दिसतंय, हे सजेशन दिलेलं आहे चॅट जीपीटीने. काय सजेशन एकदा सांगते. पहिले वॉच इथे होता इकडच्या साईडला, चॅट जीपीटी म्हणते सेंटरला लावा, थोडं एस्थेटिक दिसेल. ओके, आता तर आम्ही त्याला ह्यांनी हे लावून, हे आमच्याकडे ऑलरेडी होतं, हे लावून त्याला आम्ही अजून एस्थेटिक बनवले. ही वॉल जी आहे ना, एक नंबर लुक आला या वॉलला. खूप छान दिसते वॉल. मी हटते इथनं. आठवू नको, मी तुम्हाला झूम करून दाखवतो आता. ठीक आहे. ठीक आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे अख्ख्या हॉल मेकओव्हरचं, ती म्हणजे ही वॉल. आता ह्या वॉल मध्ये काय झालेलं, ऋतूने जे स्टिकर ऑर्डर केलेले त्याच्यामध्ये शीट होती. त्या शीट मध्ये 40 स्टिकर्स होते, पण आम्हाला अंदाज नव्हता की आपल्या ह्या वॉलसाठी किती लागतील. तर हे स्टिकर कमी पडले कारण वॉल खूप जास्त मोठी आहे. हे एम्प्टी स्पेस दिसतोय तुम्हाला, तर आम्ही अजून एक सेट याचा ऑर्डर केलाय, तर तो एम्प्टी स्पेस लवकरच फुल होऊन जाईल. ओके, हा आता थोडा नेक्स्ट पार्ट पेंडिंग आहे. पेंडिंग आहे. आता नेक्स्ट हे आम्ही काहीतरी नवीन ट्राय केलंय. आय डोंट नो कसं तुम्ही दिसतंय कमेंट तुम्ही मध्ये कमेंट सांगा. मध्ये सांगा की हे कसं झालंय ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीमध्ये आमची ही पूर्ण होम मेकओव्हर नाही, हॉल मेकओव्हर झाला. एंडिंग होता होता आमच्या पहिल्या अवदसा जागलेली आमची ती म्हणजे ही माईकची. पडतच ते 12 महिने झाले का पडतच. तर चला, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हा जो चॅलेंज आम्ही घेतलेला, म्हणजे अक्षयने जो मला चॅलेंज दिलेला, तो मी पूर्ण केलाय का. पण याच्यात ना एक गोष्ट झाली आहे, चॅलेंज होता हिचा, शॉपिंग केली हिनी, पण हे सगळे लावण्याची मेहनत जी लागली ना ती माझीच. म्हणजे चॅलेंज मीच देऊन मीच वैतागलो अख्खा दिवसभरामध्ये. तर प्लीज तुम्हाला जरी आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र करा की हे कसं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट काहीतरी सांगायचं होतं रे इम्पॉर्टंट. आता हे काय करते, लाईटच्या अपोजिट उभे होते, मला आता लक्षात आलं. ठीक आहे, मच्छर. तर आता काय सांगायचं, झालं, हे एवढंच आहे.
मी तुम्हाला थोडे जे चेंजेस केलेत त्यांची ग्लिम्सम दाखवेल. येस. तर तुम्ही ते शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा, की कसं वाटतं तुम्हाला? असे चॅलेंजेस आवडतील का तुम्हाला? देखो ना गाइस, कैसे लग रहा है गाइस?